नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉइंट सांगणार आहे. तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉइंट हा होतोच. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो, की व्हिडिओची क्वालिटी वाढवण्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे? तर मित्रांनो, व्हिडिओची जर क्वालिटी तुम्हाला वाढवायची असेल, चांगल्या पद्धतीची व्हिडिओची क्वालिटी बनवायची असेल, तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओची एडिटिंग चांगल्या प्रकारे बनवावी लागते. तर मित्रांनो, जर तुमची व्हिडिओची एडिटिंग चांगल्या प्रकारे असेल, चांगल्या बेस्ट पद्धतीची असेल, तर मित्रांनो तुम्हाला तुमचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे ग्रो पण होऊ शकतो. व्हिडिओची क्वालिटी वाढवण्यासाठी आपल्याला 2 ॲप्लिकेशनची गरज आहे. जर तुम्ही 2 ॲप्लिकेशनची गरज आहे, जर त्या 2 ॲप्लिकेशनचा जर तुम्ही यूज कराल, तर तुमच्या व्हिडिओची एडिटिंग जी आहे ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. तर मित्रांनो, त्यासाठी पहिली ॲप्लिकेशन म्हणजे काइंडमास्टर. व्हिडिओची एडिटिंग करण्यासाठी जर तुम्ही काइंडमास्टर यूज कराल, तर मित्रांनो एकदम बेस्ट तरीका आहे. ह्यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं स्लो मोशन करायचं असेल तर स्लो मोशन करू शकतात आणि तुम्हाला व्हिडिओ फास्ट करायचा असेल तर फास्ट करू शकता. तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारची एडिटिंग होऊ शकते. तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला ह्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. पण तुम्हाला काइंडमास्टर ॲप्लिकेशन जे आहे ते यूज करता आलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जर काइंडमास्टर ॲप्लिकेशन यूज करता आलं, तर तुम्ही व्हिडिओची एडिटिंग तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे बेस्ट पद्धतीमध्ये तुम्ही व्हिडिओची एडिटिंग करू शकता. तुमच्या व्हिडिओमध्ये तुमचा जर एखादा खराब पार्ट आला, तर तो खराब पार्ट तुम्ही ह्यामधून काइंडमास्टरमधून कट करू शकतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओची एडिटिंग जी आहे ती काइंडमास्टर ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचा व्हिडिओ जो आहे तो बेस्ट पद्धतीने बनवू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला VN ॲप्लिकेशनचा यूज करायचा आहे. काइंडमास्टर आणि VN ह्या 2 ॲप्लिकेशनचा यूज करून जर तुमचा व्हिडिओची क्वालिटी जर बनवली, तर तुम्ही एकदम बेस्ट पद्धतीने तुमची क्वालिटी बनू शकते. त्याच्यामध्ये तुमच्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये काहीच खराबी नसेल. तुमचा व्हिडिओची एडिटिंग जी आहे ती एकदम बेस्ट पद्धतीमध्ये येईल. VN ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही लाईट देऊ शकतात. जर तुमचा व्हिडिओ शूट करताना तुमच्यामध्ये डार्क व्हिडिओ शूट झाला असेल, थोडा काळा व्हिडिओ जर तुमचा आला असेल, तर तो काळा व्हिडिओ तुम्ही VN ॲप्लिकेशनमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यावर लाईट आणू शकतात आणि तुमचा जो व्हिडिओ काळा शूट झालेला आहे, तो चांगल्या पद्धतीने व्हाईटपणा त्याच्यामध्ये आणू शकतात. त्याचबरोबर तुम्ही VN ॲप्लिकेशनमध्ये जर तुमचा व्हिडिओ तुम्हाला अजून सुंदर बनवायचा असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ग्रेडिंग जी आहे, ती चांगल्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकतात. जर तुम्ही VN ॲप्लिकेशनमध्ये कलर ग्रेडिंग केली, तर तुमचा व्हिडिओ जो आहे, तो खूप आकर्षक बनेल. त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंगसाठी काहीच तुम्हाला कमी मिळणार नाही. जर ह्या 2 ॲप्लिकेशनचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने यूज केला, तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ एकदम बेस्ट लेव्हलवर तुमचा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने हाय लेव्हलवर एडिटिंग होऊ शकतो. तर मित्रांनो, जर ह्या 2 ॲप्लिकेशनचा जर तुम्ही यूज केला व्हिडिओ एडिटिंगसाठी, तुमचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे एडिटिंग होऊ शकतो आणि तुमचा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये एडिटिंगसाठी कशाचीच कमी होऊ शकणार नाही. तर जर तुम्ही यूज केला, तर तुमचा व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने व्हायरल पण होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या तुम्हाला 2 ॲप्लिकेशन सांगितले आहे, त्या 2 ॲप्लिकेशनचा जर तुम्ही यूज केला, तर तुमचा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने एडिटिंग होऊ शकतो. तर मित्रांनो, चांगल्या पद्धतीने यूट्यूबवर काम करा आणि सफल व्हा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.